नमस्कार ताई. कानाचे होल मोठे झालेत किंवा कान पूर्णपणे फाटलेत त्याची व्हिडिओ मी आता पोस्ट केली होती. त्यासाठी खूप इन्क्वायरी झालेत. त्यासाठी ही व्हिडिओ मी बनवतोय. तर पूर्णपणे कान फाटलेले आहेत, एकदम असे दोन तुकडे झालेले आहेत. तर त्यासाठी ऑप्शन असा आहे आपल्याकडे, एक अशी ट्रान्सपरंट बघू शकता इथे ट्रान्सपरंट आहे. हे स्टिकर तुम्ही कानाच्या बॅक साईडला लावू शकता. कानाच्या बॅक साईडला हे स्टिकर लावू शकता. ह्याच्यामध्ये 5 जोड्या आहेत. 100 रुपये ह्याची किंमत आहे. 100 रुपये याची किंमत आहे. 5 जोड्या आहेत. 6 महिन्यापर्यंत चालतं. एक जोडी 1.25 महिने असं कॅल्क्युलेट केलं तर 6 महिन्यापर्यंत हे पूर्ण कार्ड चालतं. म्हणजे वार्षिक साधारणतः 200 रुपये खर्च. तर हे काढायचं ह्याची टिकली सारखं आहे. म्हणजे एक आपण टिकली म्हणूया, आपण एक टिकली काढूया जिथं लावतात तशी टिकली आहे. ती कानाच्या बॅक साईडला लावायचं आणि फ्रंट साईडला लावायचं. पूर्णपणे कान फाटला असेल तर, जर तुमचा कान फक्त ओघळला असेल तर तुम्ही ह्याची एक टिकली कानाच्या बॅक साईडला लावायची. फक्त बॅक साईडला लावायची जर ओघळला असेल तर. पण त्याच्यासाठी तुमचा कान पूर्ण स्वच्छ पाहिजे. तेलकटपणा कानाला नाही पाहिजे. पूर्ण कान कोरडा हवा. सहसा आंघोळ केल्यानंतर ह्या गोष्टी करायच्यात. याची एक टिकली कानाच्या बॅक साईडला लावायची. आता मी तर लावून दाखवू नाही शकत इथं, माझाही कान ओघळलेला नाहीये. तर इथे कानाच्या मागे तुम्ही जर लावला तिथे, तर तुम्ही डायरेक्टली कानाचा झुमका, टॉप्स हा डायरेक्ट घालू शकता. जर तुम्हाला मोठा झुमका, मोठा टॉप्स घालायचा आहे, जसं की आता एक ज्वेलरी आपल्याकडे, तर ह्या ज्वेलरीचा तुम्हाला मोठा एवढा पार्ट घालायचा आहे, तर हा डायरेक्टली तुम्ही ह्याच्यामध्ये तो घालू शकता. याच्या दांडीनेच ते होल पडतं. स्टिकर लावल्यानंतर ह्याच दांडीने ते होल पडतं. किंवा तुम्ही नॉर्मली कुठली तरी काडी घेऊन त्याला होल मारू शकता. तर होल पाडण्यासाठी सगळ्यात महत्वाचं, कानाचा होल तुमचा असा उभा फाटलाय, तर उभा फाटलाय तर वरच्या बाजूला होल मारायचा आहे आणि मग मागच्या बाजूने ते चिटकून वरच्या बाजूने दांडीनी डायरेक्टली घुसवायचंय. हे झाला एक. तर दुसरं, कानाचे होल ओघळलेले सांगितलंय, कानाचे होल फाटलेले झालेत. त्याच्यानंतर बरेच महिला अशा पद्धतीच्या कानाच्या मागे सपोर्टर लावतात. बटणं म्हणतात याला बरेच लोक. तर हे बटनाने काय होतं, सपोर्टरला वजन होतं आणि हे कामाचं नाहीये. म्हणजे एकदम चुकीचं आहे हे वापरू नका. त्याच्याऐवजी 100 रुपयाचं हे कार्ड वापरा. 6 महिने साधारणतः एक कार्ड जातं, वर्षभरासाठी 2 कार्ड, म्हणजे 200 रुपयाचं हे कार्ड आहे. शिपिंग एक्स्ट्रा लागेल. हे कार्ड वापरा. दुसरा प्रश्न आहे की माझा पूर्ण कान फाटलाय किंवा चिटकवलाय, तर चिटकवलाय तर आपण एक ज्वेलरी अशी ऑप्शन आहे. हा यू प्रकारचा असा पद्धतीचा एक ज्वेलरीचा पीस आहे. तो आपण कानाची इथे लावू शकतो. असा कान फाटलाय तर डायरेक्टली इथं जाऊन प्रेस करायचं. म्हणजे हे काय नीट बघा, हा जो वस्तू आहे ह्याला मी प्रेस करणार आहे, दाबणार आहे. दाबल्यानंतर इथे ते बसतं. हे बघा, हे तुम्ही घातलं आणि दाबलं तर हे माझं इथे बसलं. ही कानातली घातलं मी. तर अशा पद्धतीचे ज्वेलरीज 100 रुपये, 150 रुपये एक पीस. हे नाकात पण चालतं ऍक्च्युली, इथे पण घालू शकतो किंवा इथे घालू शकतो. आणि हाच पीस तुमचं कान नंतरचं काम झालं की हे पीस इथं पण घालू शकता. ही ज्वेलरी सुद्धा उपलब्ध आहे. तर ह्याची प्राइस आहे 150 रुपयाला एक. जोडी घेतली तर 300 रुपयाला. ह्याच्यातलं नाजूक सुद्धा उपलब्ध आहे. नाजूकमध्ये एकदम नाजूक आहे, लहान मुलींसाठी पण चालेल. हेच नाकात पण घालू शकता, हेच कानात पण घालू शकता. एकदम नाजूक आहे, बघू शकता. एवढं नाजूक सुद्धा उपलब्ध आहे आणि एवढं ब्रॉड सुद्धा उपलब्ध आहे. हे झालं दुसरा पार्ट. तिसरा पार्ट असा की याच्यामध्ये स्क्रू मधले 2 पीस मध्ये इयरिंग्स पण मिळतील. हे स्क्रू आहे. हे जनरली एक नथीचा प्रकार आहे, पण हा एक फिजिबल ऑप्शन आहे कस्टमरला इथे घालण्यासाठी. याला स्क्रू आहे, बघू शकता. नटबोल्ट सारखं आहे. असं टाईट केलं, फिरकी फिरवली की टाईट होतं, फिरकी फिरवून लूज केलं की ओपन होतं. हाच पीस तुम्ही इथे कानाच्या इथे घालू शकता. कारण तुमचा कान फाटलाय तर ऑप्शन तर हाच आहे की आपण नटबोल्टनी इथे लावू शकतो. आणि कान चिटकवण्यासाठी तर मी दाखवलेलंच आहे, हा एक ऑप्शन आहे. आता एक चौथा ऑप्शन सुद्धा आहे. हा ऑप्शन तर मी आता जस्ट दाखवलं तुम्हाला. ठीक आहे, हे नाकामध्ये सुद्धा बसतं, इथे बसतं, इथे बसतं, इथे बसतं. हा झाला तिसरा ऑप्शन. चौथा ऑप्शन सगळ्यात मस्त आणि सगळ्यात भारी. काहींना हा एक ऑप्शन आवडेल. तर हे 4 ऑप्शन मी तुम्हाला दाखवलेत आता. चौथा ऑप्शन असा आहे ट्रान्सपरंट वेल. इथे कानाची इथं वेल टाकायची इथे आणि हे टॉप्स तुम्ही घालायचे. ठीक आहे, ट्रान्सपरंट नायलॉनचे वेल येते. तुम्ही नीट बघा, व्हिडिओमध्ये दिसतंय का तुम्हाला, ट्रान्सपरंट नायलॉनचे वेल. हा चौथा ऑप्शन. सगळ्यात पहिला ऑप्शन काय सांगितलं मी, पहिला ऑप्शन कान पूर्ण फाटला असेल तर दोन्ही साईडनी हे लावायचे, मागून पुढून. पूर्ण कान फाटलेल्यांसाठी हे वर्षाला 4 लागतील, म्हणजे 400 रुपये त्यांना खर्च आहे.
ज्यांचे कान ओघळलेत त्यांना 200 रुपये वार्षिक खर्च आहे. फक्त मागच्या बाजूने लावायचे, कानातल्यानीच ते होल मारायचे. हे झाला दुसरा ऑप्शन. तिसरा ऑप्शन मी सांगितलंय कानातले प्रेस फिटिंगची ज्वेलरी. ही डायरेक्टली तुम्ही घालू शकता, चिटकवायची गरज नाही, नुसतं प्रेस केलं की. हा तिसरा ऑप्शन. आणि हा एक आहे पॅटर्न त्याच्यातलाच दाखवलेला मी आत्ता. हा पॅटर्न, हा तुम्ही डायरेक्ट नटबोल्टनी स्क्रू ओपन करायचा आणि लावायचा. हे तिसरा ऑप्शन. आणि चौथा ऑप्शन सांगितलंय नायलॉनची वेल, दिसत नाही, ट्रान्सपरंट आहे, किती वजन घेऊ शकतो. आणि जर तुम्ही हा प्रोडक्ट ऑर्डर करायचा असेल तर 100 रुपये एका ह्याची प्राइस आहे. कुरिअर होईल, कुरिअर चार्जेस वेगळे राहतील. प्रत्येक पीसची कॉस्ट सांगणार आहे आता. या कार्डची कॉस्ट आहे, एक कार्डची, ह्याच्यात 5 जोड्या आहेत, 100 रुपयाला 6 महिने चालणार आहे. ज्यांचे कान ओघळलेत त्यांच्यासाठी. हा पण 100 रुपयाचा वेल आहे, हा लाईफ टाइम चालणार आहे. ह्याला तुम्ही फक्त हरवायचं नाही. 100 रुपये लाईफ टाइम. त्याच्यानंतर हा ऑप्शन सांगितला मी, नाकामध्ये घालू शकता, कानामध्ये प्रेस फिट करू शकता किंवा बुगडी घालू शकता. याची किंमत 100 रुपयाला एक, जाड घेतलं तर 150 रुपयाला एक. म्हणजे जोडी घ्यावी लागेल तर 300 रुपयाची होतील किंवा नाजूक घेतला तर 200 रुपयाचं होईल. आणि जर मोठ्या फंक्शनसाठी तुम्हाला हे हवं असेल तर ह्याची कॉस्ट साधारणतः 200 ते 350 रुपये आहे एक. 2 घेतले तर साधारण 600 किंवा 750 रुपयामध्ये तुम्हाला 2 बसतील. ठीक आहे. अजून काही प्रश्न असतील तर आम्हाला व्हिडिओ कॉल करा, फोन करा. आमचा नंबर आहे 7447445050. यायचंय कुठे तुम्हाला? लीनास ज्वेलरी धनकवडीमध्ये. आपल्याकडे असे अनेक ज्वेलरीज सुद्धा उपलब्ध आहेत. कानातले आहेत, कानातल्यामध्ये 5 ते 10 हजार व्हरायटीज आहेत. नेकलेस, मंगळसूत्र 1 ग्रॅममध्ये असे अनेक ज्वेलरीज तुम्हाला बघायला मिळतील. आम्हाला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. अजून डिझाईन्स पाहण्यासाठी आमच्यासाठी एक छानसं एक कमेंट करा. धन्यवाद.